यार आज तर 10वीचा रिझल्ट आहे. मला तर जाम टेन्शन आलं. अरे तू इथंच आहे का? चला चला आपल्या पार्टीला जायचं हॉटेलमध्ये. अरे मी पास झाले वाटते. पप्पा मला पार्टीला घेऊन चालले. अरे वा, लागला रिझल्ट. चला चला, छान झालं. चल बाळा. पप्पा, जेवण तर खूप छान होतं, पण तुम्ही मला सांगितलंच नाही टक्के किती पडले मला. अरे बाळा नाराज होऊ नको. तू नापास झालीस, 2 विषय गेलेले आहेत. पप्पा, मी आता नापास झाले. सगळे लोक आता तुम्हाला नावं ठेवतील ना. बाळा समाजाचे विचार सोडून दे. समाजाला काय उत्तर द्यायचं मी भक्कम आहे. मला समाजाची काळजी नाही, मला माझ्या मुलीची काळजी. मम्मी, मी आता 10वी नापास झाले, मग माझं आयुष्य सगळं संपलं का ग? बाळा, 10वीचं 1 वर्ष म्हणजे तुझं अख्खं आयुष्य नाहीये. 2 विषय गेले म्हणून अख्खं आयुष्य गेलं नाहीये. 2 विषयाचा अभ्यास करून तू ते परत पास होऊ शकतेस. आणि मला एवढा विश्वास आहे की तू परत अभ्यास करून 2 विषय काढू शकतेस. अरे बाळा, या समाजामध्ये 10वीमध्ये जर नापास झालं की सगळं काय संपलं. पण असं काही नाहीये. तू काय टेन्शन घेऊ नको. आणि काय काय मुलं काय करतात, नापास झालं पण टोकाचे निर्णय घेतात. त्यामुळे तुला समजून सांगायचं होतं आम्हाला की असं काय करू नका, म्हणून या दुसऱ्या पद्धतीने तुला समजून सांगितलं. त्यामुळं आई वडील तुझ्या पाठीचे आहेत, अजिबात घाबरू नको. खरंच मी खूप नशीबवान आहे, मला तुमच्यासारखे आई बाबा भेटले.